सर्वांना नमस्कार. सहाय्यक कृषी अधिकारी पेज व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल शेती संवाद या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मी सहाय्यक कृषी अधिकारी प्रभाकर जाधव सर्वांचं स्वागत करतो. आज आपण गाव बोळकवटे तालुका दक्षिण सोलापूर येथील हुसेनी नदाब यांच्या शेतामध्ये आहोत. या तूर पिकाची लागवड त्यांनी 2 जून 2025 रोजी केली होती. त्यांना 5 जुलै 2025 रोजी आपण तुरीचा पहिला शेंडा खोडण्याबाबत मार्गदर्शन आणि या प्रक्षेत्रावरती आपण त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं. त्याच्या अनुषंगाने त्यांनी तुरीचा प्रथम शेंडा खोडला होता त्यावेळेस. तर आज आपण त्याचा रिझल्ट किंवा त्याचा काय आपल्याला फायदा झाला तुरीचा शेंडा खोडणे, त्याबाबतचा फायदा काय झाला याबाबत आपण आज प्रक्षेत्रावरती भेट देऊन पाहणी करत आहोत. तर आपण पाहू शकता, तर तुरीचा शेंडा जो आहे तो इथून खोडला होता त्यांनी. तर इथून खोडल्यानंतर बघा, ह्या 4 फांद्यांची जी वाढ आहे ती समसमान झालेली आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे. त्याचप्रमाणे इथं देखील बघा, तुरीचा शेंडा इथून खोडला होता त्यांनी. तर याचा फायदा हा झाला की सर्व फांद्यांची वाढ समसमान होऊन आपल्याला समान फांद्या मिळाल्या. आज या प्लॉटला 55 ते 60 दिवस झालेले आहेत. तर आज दुसरा शेंडा खोडण्याबाबत आज आपण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे शेंडा खोडल्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेण्याबाबत त्यांना पहिल्या शेंडा खोडण्यावेळेस देखील आपण मार्गदर्शन केलं होतं आणि यावेळेस देखील ते त्याचप्रमाणे त्याचं व्यवस्थापन करणार आहेत. तुरीचा शेंडा खोडल्याने कमीत कमी 15 ते 20% उत्पादनामध्ये आपल्या वाढ होते, असं आपल्या संशोधनातून किंवा तंत्रज्ञानातून ही गोष्ट विकसित झालेली आहे किंवा शेतकऱ्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी शेंडा खोडण्याचं फायदे काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपल्याबरोबर शेतकरी उपस्थित आहेत. त्यांनी त्यांचे 2 मिनिट अनुभव त्यांनी सांगतील. नमस्कार सर. पण तिथं सर, हे तुम्ही आता आम्हाला सांगितलं होतं की तोरी आता शेंडा तुम्ही कापून सांगितलं होतं साहेब मला. तुम्ही आता 35 दिवस नंतर मी काय केलं, हे शेंडा आम्ही कापलेला आहे. आता बघा, आता सगळे तुरी सर समान आहे बघा सर. सर समान आहे. आता अजून एक 15 दिवस झाल्यावर अजून एक वेळा कापायचा आहे बघा सर. आपण प्लॉट पाहू शकता की असा सुंदर असा प्लॉट तुरीचा शेंडा खोडल्यामुळे आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तर याच्यासाठी काही जास्तीचा खर्च किंवा काही मोठं तंत्रज्ञान वापरायची अशी आवश्यकता नाही. तरी आपल्या उत्पादनात वाढ करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा किंवा या बाबीचा आपण जर अवलंब केला तर शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये 15 ते 20% या तुरीच्या उत्पन्नामध्ये वाढ निश्चितपणे होते. यासाठी कृषी विभागाच्या वतीने तसेच सहाय्यक कृषी अधिकारी पेज यांच्या वतीने आपणास सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आहे की तुरीचा शेंडा खोडणे ही बाब आपल्या पिकामध्ये राबवावी. धन्यवाद.